महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात येत आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। खरं तर दादा, महाविकास आघाडीच्या वतीनं आज निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मुंबईत मोर्चा काढला जातो। मला असं वाटतं की महाविकास आघाडीची संपूर्ण बिघाडी झालेली आहे आणि जे काही आरोप प्रतिआरोप ते करत आहेत हे सगळं चुकीचं आहे। यांच्या मोर्चाला कुणीही प्रतिसाद देणार नाही। खरं तर मोर्चाला जे आहे ते काँग्रेस थोडंसं बाजूला असल्यासारखं वाटतं। मला वाटतं की काँग्रेस असो, उभाटा असो, तुतारी असो, हे काही आता राहिलेलंच नाही आणि बाजूला राहण्याचा विषय कुठे आलाय तुम्हाला सांगतो। मांड्या लावून बसलेत त्यावेळेस तुम्हाला लोकसभेला तुम्हाला सांगतो भरभरून लोकांनी मतदान केलं। आमच्या इथलचा सुद्धा खासदार तुम्हाला सांगतो की चांगल्या म्हणजे मताधिक्यांनी त्या ठिकाणी पराभव झाला। त्यावेळेस तुम्हाला गोड वाटलं, त्यावेळेस काही मताच्या तुमच्या याद्यामध्ये काही फरक दिसला नाही, तुम्हाला कोणते नावं दिसले नाही। त्यावेळेस म्हणले की नाही ईव्हीएम मशीन चांगली आहे आणि आताच तुम्हाला सांगतो याद्या खराब, मशीन खराब। हे तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीच्या नेत्याचे डोके भ्रष्ट झालेत, त्याच्यामुळं हे असे चुकीचे आरोप हे करत आहेत। खरं तर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, अद्यापही परवानगी, तरी मोर्चावर महाविकास आघाडी ठाम आहे। तुम्हाला सांगतो परवानगी दिली काय आणि नाही दिली काय आणि त्यांनी मोर्चा काढला काय नाही काढला काय, या महाराष्ट्रातली जनता हुशार आहे। या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही। ज्या ठिकाणी जे कार्यकर्ते जे आज महायुतीचे जे नेते मंडळी जे काम करतायत त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातला शेतकरी, व्यापारी, कष्टकरी हा खुश आहे। सरकारला भीती आहे का दादा, यांना मोर्चाला परवानगी दिली नाही मग काय? आता कशाची भीती आणि कशाचं काय लावलं हो कुणाचं? याच्यात पायाखालची वाळू घसरली। आम्ही तर निवडणूक लावल्यात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका तोंडावर येऊन पोहोचल्यात। जिकडे तिकडे उमेदवार त्या ठिकाणी फायनल झाल्यात, प्रचाराला कार्यकर्ते लागलेत, उमेदवार प्रचाराला लागलेत आणि हे लोक तुम्हाला सांगतो आता काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा आणि नाही आता आम्हाला याद्याच खराब। अरे तुम्हाला लोक स्वीकारतच नाहीत, मग या पद्धतीने तुम्हाला सांगतो की असं काहीतरी कळेलवानी विषय यांचा चालू आहे। एक शेवटचं, तुमचा हिंगोलीतून काही इशारा आहे का महाविकास आघाडीला? माझा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सांगतो, मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत असतो। ज्या वेळेस मी जनतेच्या समोर जातो त्यावेळेस हीच मायबाप जनता आम्हाला म्हणते की संतोष बांगरचं काम चांगलं आहे, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। महाविकास आघाडीची सगळी बिघाडी झालेली आहे। या ठिकाणी तुम्हाला सांगतो हिंगोली शहरात महाविकास आघाडीला उमेदवार नाहीत, अशी वाईट परिस्थिती या महाविकास आघाडीवर आलेली आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर जे आहेत ते महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू घसरली आणि म्हणूनच त्यांनी आज मोर्चा काढला असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।